100%. आता आदरणीय निटुरे सावकारांना त्या ठिकाणी किती काँग्रेसनं अधिकार दिलेले होते, परंतु उगच त्यांना नेले, उगच सांदीला टाकले, कशासाठी नेले, म्हणजे ही सगळी दुष्ट गँग आहे. आता त्यांना समर्थकांना लघुतगीरमधल्या सगळ्या जाणकारांना कळलं असेल की काँग्रेसचं जिल्ह्याचं नेतृत्व प्रत्येक माणसाचं बारक्यातल्या बारक्या कार्यकर्त्याचा सन्मान राखतं, त्याचं अस्तित्व टिकवतं. यूज अँड थ्रो धंदे काँग्रेसच्या नेतृत्वानं आतापर्यंत कधी केले नाही आणि लोक इतर कसे वागतात ते आत्ता कळलं. असं उदगीर शहरामध्ये अशी बी एक चर्चा आहे की लिंगायत समाजाचे जे मोठे नेते होते यांचं राजकारण खतम करण्यासाठी असं काही षडयंत्र रचण्यात आलं असं. माझी समाजाला विनंती आहे की तुम्ही जागे व्हा, ह्या दुष्ट लोकांपासून सावध होऊन महात्मा बसवेश्वराच्या वचन साहित्यातले विचार जगणाऱ्या काँग्रेस सोबत या. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस त्यांची सून भाजपाकडून उमेदवार आहे, तर आपचं काय म्हणणं आहे? आजकाल काय झालंय, हे हायब्रिड पिढीत लेकरं कोणी निघाल्या, माय बापाचा अण्णांना सांगितलं. आता आम्हाला अपेक्षा तर आहे शिवाजींना सुज्ञ आहेत, ते नक्कीच त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला असेल थांबवण्याचा, परंतु देशाच्या गृहमंत्र्याच्या घरी तसंच झालंय. आता शिवाजी अण्णांच्या घरी तसं झालंय. आता काय करणार, ही पिढीच तशी निघाली. सर, आता जनता सुद्धा. माझा एक लास्ट प्रश्न असा आहे की राजश्री निटुरे सावकार तुमच्या संपर्कात आहे का, असं उदगीर शहरामध्ये चर्चा आहे काँग्रेस सोबत येण्यासाठी? निटुरे सावकार माझे त्यांचे जुने संबंध आहेत, मित्र आहेत आमचे. सुखदुःखाच्या गोष्टी आम्ही एकमेकांसोबत करत असतो. बाकी आता राजकीय विषय बघू निवडणुकीला. तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून तुमचा संपर्क झाला का सावकारचं, काही बोलणं झालं का? नाही, नेहमीच संपर्क असतो त्यांचा, माझा संपर्क. त्याने उमेदवारी मागितली होती काँग्रेसकडून नगराध्यक्षसाठी. कोण? निटोरे राजेश्वर निटोरे. नाही, ते पक्षात नसल्यामुळे त्यांनी मागितली असती तर आम्ही दिली असती.